गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग म्हणायचं नव्हतं, गुड आफ्टरनून म्हणायचं होतं. कारण आता दिवस नाही मावळा. कारण दुपार झाली बघा, असं कसं कडक कडक ऊन पडलंय बघू शकताय. आमची शेळी तर उन्हातच आहे. आणि आता म्हणजे सावली आली, त्याच्यामुळेच तिला सावलीत बांधलं नाही, कारण मला माहित होतं सावली येणार आहे. बघा, आई गेली बाजारला, मी एकटीच आहे आणि वडील गेलेत. आज लग्न आहे गावात एका मुलीचं, त्या लग्नाला गेलेत. मी मात्र घरीच आहे. तर असो, तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. स्किप न करता कंटिन्यू पूर्ण बघा आणि सर्वात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करताना छान छान कमेंट्स करा. तर विषय माझ्या लग्न झालेल्या माणसाचा आहे. किती कमालीची गोष्ट आहे. 2018 पासून मी माहेरी आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 किती वर्ष झालं? 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 3 1 3 3 6 7 8 8 वर्ष झालं. आता 9 वर्ष लागते. अरे कुणी बायको एवढी आपली 10-10 वर्ष माहेरात ठेवीन का? त्याचं ठोस कारण असं आहे की बेकायदेशीरपणे लग्न करून मला चुतिया बनवायचं कारण आहे. आता लय लोक आहेत, नातेवाईक, पाहुणे रावळे काय म्हणते, अर्वाच्य भाषामध्ये शिवीगाळ करते आणि त्याच्यामध्ये मायबाप्पाची, भावाची, पाहुणे रावळ्याची इज्जत असते. काही म्हणले बरं का, मला नाव घ्यायचं नाही आता. त्यांचा कंटेंट ॲक्च्युली ते पण रील स्टार आहेत. असे मी अनेक रील स्टार बघितले जगामध्ये, तर तितकं ॲटिट्यूड कुणामध्येच बघितलं नाही मी. जितकं म्हणजे माझ्या, आता हे बघा, मला पुढून सांगता येत नाही कारण मी एक गरीब घराण्यातली व्यक्ती आहे. आणि माझे काही जवळचे नातेवाईक नाही, माझ्या आईकडून नातेवाईक आहेत. समजणे वालों को इशारा काफी आहे. त्यांना मला एकच गोष्ट सांगायची की मी जरी छोटं रील स्टार असेल, तुमचं एवढं नॉलेज माझ्याकडं नसेल, तरी मी सुशिक्षित नसून अशिक्षित असणारी मुलगी हे सगळं करते. ह्याच गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि मान्य आहे मी शिवीगाळ केली, पण शिवीगाळ त्याच व्यक्तीला केली ज्या माणसानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आणि असं तसं नाही केलं, माझ्या आईबापाला, माझ्या भावांना, माझ्या लेकरांना आणि मला अक्षरशः जीव देण्या इतकी वेळ त्या लोकांनी आणली. कसं आहे ना, जरी तुम्ही म्हणत असाल आमच्या सध्या घरात आज अशी परिस्थिती, पण आम्ही असं बोलत नाही. पण तुमच्यासारखं नाही. तुमच्याकडं तुमच्या साईटने जर प्रॉपर्टी असती तर तुम्ही घेतल्याशिवाय राहिला असता का? नाही. आणि प्रॉपर्टी बघून जे बी काय असेल तिथे XYZ तिच्याकडं काहीतरी थोडंफार आहे म्हणूनच माझं लग्न केलं असेल ना. आणि बेकायदेशीरपणे लग्न करून स्वतःचं आयुष्य आनंदात घालवायचं, स्वतःचे बायको लेकरं. तुम्ही शांत बसा, ते तुम्ही शांत बसा. तुम्हाला इज्जत सांभाळायची, इज्जत जपायची. आणि आम्ही तुमचे कुणीच नाहीत असं समजी जा. का तर तुमची आमच्यामुळं जर इज्जत जात असेल तर आमचा तुमचा काही संबंध नाही आणि नाही बी ॲक्च्युली संमत. आमचे व्हिडिओ आवडले तर बघा, नाही तर बघू नका. बाकी शिवीगाळ मी त्याच माणसाली करते. तुम्हाला शिवी देते का मी? तुम्हाला राग यायची काय गरज आहे? आणि नाही बघा वाटत तर नाही बघू नका. आणि आहे ना मी बेइज्जती, तर आहे बेइज्जती. काय तुम्ही तुमचं घरचं बघायचं, माझं बघायचं नाही. तुम्ही काय 2 रुपये मला देऊन घेऊन चालवत नाही. साधं तुम्ही मार्गदर्शन करायला आले नाही किंवा एक मदत मागितलं तर तुम्ही एक मदत केली नाही. त्यासाठी तुम्ही मला म्हणजे शिकवायची सध्या गरज नाही. किंवा माझ्या महागारी तुम्ही कोण काय बोलताय ना, हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचलंय. त्यामुळं मला जास्त बोलायची तुम्हाला तर गरज नाही. तुम्हाला समजलं असेल मी कुणाबद्दल बोलते ते. आणि राहिला विषय त्या हरामखोरचा, त्या हरामखोरला मी ह्याच्यासाठी शिवाय देते की लग्नच करायचं होतं ना, मग लेकरांचा हक्क द्यायचा, त्यांचं काय प्रॉपर्टी आहे ते देऊन टाकायची. ज्यावेळेस माझा गर्भ पोटात होता त्यावेळेस लाता घालून माझा गर्भ पाडण्यासाठी किती प्रयत्न केले. मी कसं कसं त्या पोटातल्या मुलांना वाचवलंय माझी मला माहिती. ज्यावेळेस माझी अनुष्का जन्माला आली त्यावेळेस जेव्हा मी इथून घेऊन गेले, डिलिव्हरी झाली, 3 महिने झाले, तर तिच्या अंगावर सासऱ्याने गरम पाणी, पुळकं पाणी ओतलं होतं. काय त्या लेकराचा जीव म्हणला असून सांगा तुम्ही? का माझ्या लेकराला त्यांनी दूध दिलं नाही प्यायला, दूध अक्षरशः त्या ननंद म्हणणारीनं दूध पिऊ दिलं नाही माझ्या लेकराला. मी किती हाल काढलेत, किती अपिष्टा केल्यात. आणि तेवढ्या अपिष्टा होऊन सध्या आज मी माझ्या पायावर उभी आहे. मला कोणी 10 रुपयाचा आधार देत नाही, फक्त नावं ठेवाय, माझी बदनामी कराय उभे आहेत फक्त. पण करू द्या बदनामी. ह्यांच्या बदनामी करण्यानं मी बदनाम होणार नाही. एक दिवस माझं पण नक्कीच उजडेल, आशा ठेवून जगत आहे काय. आणि कुणी मी ना, लोक जे बदनामी करतात माझी,
त्यांना माहीत नाही की मी कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत आले आणि चलते. आज सध्या मी सक्सेस नाही, मला लय पुढं जायचंय. पण माझे पाय खेचणारे अनेक लोक आहेत आणि अनेक कुणालाच काही माझं देखवत नाही, देखवलं नाही. मी करते त्याला नावं ठेवतात. असं करते, तसं करते, लय नावं ठेवले मला. आणि अजिबात मला फरक पडू दिला नाही मी. माझं काम करत राहिले. काय पुण्या-मुंबईला जाण्यानं मी व्हिडिओ नाही टाकू शकले. जॉबच्या चक्करमध्ये नाही टाकू शकले. जॉबवर फोन अलाउड नाही. हे करू का ते करू मला म्हणजे सुचत नव्हतं. फार भांबावून गेली होती. पण जर मी गावी असले तर एके ठिकाणी बसून व्हिडिओ काढू शकते निश्चिंत. पण मला ते करायचं नाही. मला माझ्या लेकरांसाठी करायचे आणि माझे आई-वडील चांगलेच आहेत. नाही असं नाही. त्यांच्यासारखं ह्या जगात कुणीच नाहीये. काय? वेळ आल्यास तर कुणीच कोणाचं नसतंय हो. पण त्यांच्या एवढं निस्वार्थ प्रेम करणारं कुणीच नाही. आज मला फ्रीडम दिलेलं आहे त्यांनी. कुठल्या गोष्टीचा धाक लावत नाही किंवा मला त्रास नाही त्यांच्यापासून. येऊन जाऊन आईला राग येते की घरामधले तिचं पण बरोबर आहे. आता तिला एकटी कुठवर करणार? लेक म्हणून मी एकटीच आहे. तेवढा पण अधिकार आहे तिला मला बोलायचा की तिने घरातले कामं करावे, थोडीफार हातभार लावू लागावं. हा आईचा विषय झाला, पण त्यांचे उपकार माझ्या डोसक्यावर आहेत. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी मी घातले तरी माझ्याच्याने फिटणार नाही एवढं मी सांगू शकते. तर त्या नराधमाने लेकरांना दोन्ही मारायचं ठरवलं होतं. माझ्या आई-वडिलांमुळे आज माझी लेकरं जिवंत आहेत. आणि जर मी ती लेकरं मरू दिले असते तर त्याचं पाप मला सध्या भोगावं लागलं असतं. त्या तर हरामखोराला नरकात जागा भेटली नसती हो. हे तर 100% खरं आहे. पण मला सध्या भेटली नसती. पण मी लेकराचा जीव वाचवला. त्यांना जन्मानं घातलं. आज त्यांचं पालन-पोषण सध्या मी करत आहे. त्याची सध्या जबाबदारी आहे ती पालन-पोषण करणं. आणि सगळे लोकं मला विचारते, "2 लेकरं कसे झाले?" मला सांगा, घरामध्ये एखादी पोरगी गेली त्याच्या नवी-तरणी म्हणताना ही काय बोलायली? साऱ्या जगाचीच रीत आहे. ती मला सोडेल का तिथं गेल्यावर? तुम्हीच सांगा ना. त्यानं काय करायचं ते केलं. त्याच्यामुळे लेकरं-बाळं झाले मला. 2 लेकरं झाले. लेकरं रपझपीत झाले. लय झालं 2-2.5 वर्ष रपझपनं आणले. त्याच्यानंतर नाही नेलं नाही, नांदवलं नाही. माझ्या उदरनिर्वाहासाठी कधी ₹2 त्यांनी दिले नाही. हे कुठं नांदवायची पद्धत नव्हती. आणि आरवतच्या भाषेमध्ये शिवीगाळ करणं, रात्री-बेरात्री घराच्या बाहेर काढणं, गर्भ पोटात राहिल्यानंतरच्याला जेवायला न देणं, उपासमार करणं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी चालू केल्या होत्या. नंतर माझे कपडे काढून असं दोन्ही हे माझे पाय आहेत, पायाला धरून पार त्या पळाटीपर्यंत जर तुम्हाला वडीत नेलं, कुणी बी जी स्त्री माझा व्हिडिओ बघते तुम्हाला कसं वाटेल? काय त्रास होईल? तुमच्या जर ह्या सगळ्या केसाला धरून वरी उचललं आणि खाली आपटलं तर तुमचे केस राहतील का मला सांगा? तीच पद्धत माझ्यासोबत केलेली आहे. आणि माझे पूर्ण अंगावरचे कपडे काढून त्याच्या भावासमोर, आईसमोर मला का न्यायचं ह्यानी? आणि एवढ्या खालच्या थराला माणूस आहे ती, की माझी बायको आणि मी संध्याकाळी काय केलं हे सध्या तो सांगायचा त्याच्या मायबापाला. म्हणजे इतक्या कसं खालच्या थराला जाऊ शकतोय. माझी काय इज्जत ठेवली? सांगा ना तुम्ही. काही लोकं म्हणतात हिच्या व्हिडिओमुळे हिला सोडलंय. पण त्या मूर्ख लोकाचा एवढा त्रास मी काढला. माझ्याच्यानं झाला नाही. कुत्र्यागत इतकं जर बेकार मारीत होता, इतकी सनकी येते ना मला, एवढा राग येतोय, एवढा संताप होतोय माझ्या लक्षात आल्यावर, मी कधी डायरेक्ट डिप्रेशनमध्ये जाते मी. एवढे वाईट वाईट हाल केलेले आहेत माझे त्या माणसाने. मला सहन नाही झालं. माझ्या बापाने, माझ्या आईने सोन्यासारखा पसारा दिलेला. मला कधीच त्या सासू म्हणणारीनं पसाराला हात लावू दिला नाही. आणि आमच्यावर शिरजोर, "ए तुझा अधिकार नाही." आणि तिच्याच घरात गेले. माझ्या आईनं डब्बे दिलेत. मला त्या डब्यात पीठ-मीठ ठेवाय तरी द्या. तर मला चप्पलनं हाणीत बाहेर आणलं. काच तू परस्पर घरात आलीस म्हणून. आणि ह्या तर मादरचोद त्या हरामखोरनं त्या नवरा म्हणणाऱ्यानं मला दिवाणवर बेडवर आपटीलं उचलू अक्षरशः बेड मोडला. माझं सगळं अंग असं थर होत होतं. एवढं मला अक्षरशः मारलेलं आहे त्याने. सासरा म्हणणाऱ्याने घरात, आता ती मेला तिचं वार ऐकत असेल, घरात बसून खोऱ्याचा दांडा माहिती आहे, त्या खोऱ्याच्या दांड्यानं मला असं हिथून त्या पायापासून ते पार हितपर्यंत वळ अंगावर होते. ह्या हातावर हात असा वळत नव्हता माझा. एवढं भयंकर मारण्यात आलतं मला. तरी सध्या मी तिथं राहिले. त्या दिवशी मारून त्यांनी सगळं सोनं माझ्या अंगावरचं काढलं. काढलं म्हणजे मी काढून ठेवलं कपाटामध्ये. तर बघा एवढं भान गेलं की काही गोष्टी झालेल्या सध्या लक्षात नाही. ते सोनं मंगळसूत्र अंगात होतं, गंटल अंगात होतं आणि जे नेकलेस, झुमके नाकातलं आणि चैन पायातलं होतं त्यांनी केलेलं. माझ्या बापानं जेव्हा हुंडा दिलता तेव्हा सोनं केलतं. ह्यांनी कपाटामधली काढलं परस्पर आणि ह्यांनी लपवून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी माझे वडील न्यायला आले तेव्हा माझ्यावर चोरीचा आळ घातला, की हिनेच चोरून नेलंय सोनं. हिने हरपिलं, हिनं कळममध्ये हरवलं, हिच्या ध्यानात नाही. एवढं मला मूर्खात काढलं म्हणतात.
इतका राग येते ना मला अक्षरशः. मला एवढं मूर्खात काढलं त्यांनी की म्हणले हिने सोनं हरपिलंय, कुठं तुळजापूरला येताना हरपिलंय, कुठं पंढरपूरला जाताना हरपिलंय, कुठं कळममध्ये हरपिले, असले असले आरोप केले. मी तर कुठं गेले नव्हते काय नव्हते. आणि मी जीव तुडू तुडू सांगते की ओरडू ओरडू सांगते माझं सोनं मी नाही हरवलं, ह्यांनीच घेतलंय. तर आमच्या वडिलाला म्हणले ह्या पुरीला अजिबात दिमाग नाही, डोसक्यात फॅट बसलेला आहे, मेंटल आहे, पागल आहे. तुमची पोरगी घेऊन जा, आम्हाला नाही नांदवायची, तुमच्या दारात सांभाळा. आम्हाला नाही चक्क आई बाई म्हणली, ती सासू म्हणणारी छिन्नाल रांड मला म्हणली नाही नांदवायची म्हणून. इतकं माझ्यावर ह्या बाईने असले लय आरोप केलेत, लय टेन्शन येतंय मला. ह्या माणसाने माझं आयुष्याचं वाटोळं केलंय. वाटोळं करूनच्या करून त्या तिकडं तसल्या मला एवढं नाव ठेवतात मी लग्नाची पोरगी असताना, आणि ह्याने दुसरी बायको केली, माझ्या परस्पर बेकायदेशीर लग्न केलंय. पण ह्या हरामखोरला मी सोडणार नाही काय. तू बघ एक ना एक दिवस तुझ्या दारात नाही पोलिसाची गाडी आणि ना तर माझ्या नावात बदल नाही, माझं बी रक्त धायगुड्याचं नाही काय. तू लक्षात ठेव, बघ तुझं काय करते ती मी बी. तुला वाटलं का एवढं सुखासुखी तुला सोडणार आहे म्हणून. आणि जमिनीचा राहिला विषय, जमीन तर घेऊनच दाखवू आम्ही. कुत्र्या हरामखोर लोकांची इज्जत घेऊन सोडून देणाऱ्या बारा बापाच्या लाज की जरा. एखाद्या लेकराच्या लोकाच्या लेकरासोबत तुम्ही लग्न करताय, तुम्ही बेकायदेशीरपणे लग्न करताय, त्या लेकराचं पालन पोषण करत नाही तुमचा अधिकार असताना. तुम्हाला कुणी सांगितलंय असं वागाय, कुणी अधिकार दिलेत हे सगळं करायला मला सांगा की तुम्ही. आणि वरतून म्हणतो आमची व्हिडिओ टाकते ह्याच्यावर कारवाई करतो. आणि ह्याच्या बापानं माईनं तर मला हद्दपार त्रास दिला. आता तिच्या मनासारखं झालं असन, तिला मला नांदवायचं नव्हतं, लेकाला दुसरी बायको करून द्यायची होती. तसली कुणी आता मला नका लय वाईट बोलायला, मी शांतच बसते. आता महागडली बायको तिला पहिल्या सध्या 2 लेकरेत, म्हणजे ते कितपत बाई चांगली असू शकते. तू सुवासीन म्हणून सध्या कुंकुल्या यायला ती उपयोगी पडत नाही, अशा बाईसोबत लग्न केलेलं त्याने. आणि तिला आनंदात ठेवतेत हे लोक, तिला चांगलं बोलतात. आणि मी काय यांचं वाईट केलंय तुम्ही सांगा मला. कधी माझ्या लेकराला कपडे नाही घेतले, कधी माझ्या लेकरांना बिस्किट पुडा दिला नाही 10 रुपयाचा. माझे लेकरं जन्मले तसे मी सांभाळते. कशाला ह्यांनी लग्न करायचं माझ्यासोबत, एखाद्याचं घर जाळायचं, एखाद्याचं आयुष्य वाटोळं करायचं. त्यामुळं तुम्ही सध्या सावधान राहा. ही जी माझी वाचा बोलती ना, अंतःकरणातून बोलती का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या लोकांनी, म्हणून माझी वाचा बोलती, बाकी काहीच नाही. मला एवढं बोलायची वेळ आलीच नसती. एवढं डिप्रेशनमध्ये एवढं दुखण्यात ह्याच लोकांमुळं हे कारणीभूत आहेत मूळ. ह्यांच्या घरात गेल्यापासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच वाटेला आले, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. बाकी मला कुणाला वाईट म्हणायचं ती म्हणू शकतात. आणि हा व्हिडिओ फक्त आणि ओनली त्यांना त्यांच्यासाठी टाकलाय मी. कुणाला वाईट वाटून द्यायची काहीच गरज नाही.